लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे। नाशिक ते हैदराबाद दरम्यान नवीन AC स्लीपर लक्झरी बस सेवेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। कुंभमेळा नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रिया ट्रॅव्हल्स यांनी नाशिक ते हैदराबाद दरम्यान नवीन AC स्लीपर कोच लक्झरी बस सेवा सुरू केली आहे। तपोवन येथील श्रीराम बस स्टँड येथे आयोजित कार्यक्रमात दिलीप सिंग बेनीवाल यांच्या हस्ते या नवीन लक्झरी बसचं उद्घाटन करण्यात आलंय। या सेवेमुळे नाशिक आणि हैदराबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक आरामदायी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। ही बस दररोज दुपारी 4 वाजता श्रीराम बस स्टँड तपोवन नाशिक येथून हैदराबादकडे रवाना होणार आहे। विशेष बाब म्हणजे या लक्झरी स्लीपर कोचमध्ये प्रवाशांसाठी वॉशरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्रिया ट्रॅव्हल्सच्या वतीने पुणे नाशिक, अजमेर, सीकर तसेच शिर्डी नाशिक, अहमदाबाद, उदयपूर, नाथद्वारा या मार्गांवरही नियमित दैनंदिन सेवा सुरू असून प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय। यावेळी राहुल पारिख, श्रीकांत मंत्री, हरिसिंग चौधरी, कैलास तात्या, अरुण सरडे, जगदीश चौधरी, बशीर शेख, विवेक रणाळकर, बासित कुरेशी, बिलाल कुरेशी, महेश चव्हाण, रामनिवास चौधरी, विकास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिक हैदराबाद या नव्या सेवेचा नाशिककरांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रिया ट्रॅव्हल्सचे संचालक प्रदीप चौधरी यांनी केलं। नमस्कार। नाशिक मध्ये नवीन बसेस येऊन नाशिकची जे थीम आहे नाशिक नगरी पर्यटन नगरी, यासाठी भरपूर चांगली दिशाने चालू आहे। अतिथी देवो भव या थीमवर काम करणारी प्रिया ट्रॅव्हल्स नाशिक ते शिर्डी मार्गे, औरंगाबाद मार्गे हैदराबादला डेली सर्व्हिस आज हे बस चालू होत आहे। असेच आमची बस 11 वाजता नाशिक ते अजमेर, सीकर, खाटू श्यामजी असे चालू आहे आणि संध्याकाळी 7 वाजता अशी बस शिर्डीहून येते नाशिक ते अहमदाबाद, उदयपूर द्वारा वाया अहमदाबाद, शिर्डी असे आमची बस चालू आहे। आमची बसेस आहे ते पूर्ण कम्फर्टेबल आहे आणि आता आम्ही नवीन बसेसमध्ये जसं एरोप्लेनमध्ये टॉयलेट असतात असं लावले का लांबची जे प्रवास असतात त्याच्यामध्ये कम्फर्ट राहायला पाहिजे, लोकांना जे सुविधा आहे ते पण मिळायला पाहिजे अशी चांगली बसेस प्रिया ट्रॅव्हल्सतर्फे आम्ही नाशिकहून सुरू केलेली आहे। आणि श्रीराम बस स्टँड जे तपोवनमध्ये आहे तिथून आमची बस डेली जातात आणि सर्व नाशिककरांना निवेदन आहे की आमची प्रिया ट्रॅव्हल्सचा सर्वांनी फायदा उठवायला पाहिजे आणि आमची बसेस ऑनलाईन पण बुक होता आणि ऑफलाईन पण बुक होता। तसा आमचा ऑफिस कचरा मार्केट द्वारका सर्कल जवळ कळा नंबर 19 है। सर्वांनी आमचे या सेवाचा फायदा घ्यावा आणि जे आमची नाशिक आहे ते पुण्यनगरी आहे, त्याच्या बरोबर पर्यटन नगरी है, असी आमची सर्वांना निवेदन है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ये सर बस चालू है अपने नासिक से हैदराबाद वाया शिरडी होते हुए। इसमें विशेष बात ये है कि इसमें ये रूट में है ना कोई भी गाड़ी में वॉशरूम नहीं है, इसमें स्पेशल अपने वॉशरूम बनाया है सुविधा के लिए। और लोगों के लिए क्या स्पेशल अलग से चलाई है हमने गाड़ी प्रिया ट्रेवल्स के नाम से, ये सुविधा देने के लिए। और भी आगे अभी कुंभ का मेला चालू होगा उसमें भी अन्य सर्विस भी चालू करेंगे, उसके लिए भी हम तैयार हैं। आपका नाम? रामनिवास चौधरी, प्रिया ट्रॅव्हल्स मॅनेजर। नमस्कार, मी कैलास ताते, नाशिक ओनर्स बस ऑपरेटर संघटनेचा सचिव। श्रीराम बस टर्मिनल तपोवन या ठिकाणावरून आज प्रिया ट्रॅव्हल्स या नवीन बसचा शुभारंभ होत आहे। हे ऐकून खरोखर म्हणजे आमच्या नाशिककरांना देखील आनंद आलाय आणि सर्व प्रवासी देखील ही बस पाहून अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये या लोकांनी आज या गाडीचं बुकिंग केलेले आहे। या बसमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दूरचा प्रवास असल्या कारणामुळं महिलांना शक्यतो वॉशरूमला जाण्यासाठी अडचण जी होत होती, म्हणून या प्रिया ट्रॅव्हलच्या बसेसच्या माध्यमातून आज या बसमध्ये वॉशरूमची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे। त्यामुळं खूप लोकांनाही देखील समाधान वाटलं, प्रवासी देखील अति प्रसन्न आहेत।
या प्रिया ट्रॅव्हलच्या माध्यमातून रोज तपोवनी या ठिकाणावरून नाशिकवरून शिखर जयपूरपर्यंत बसेस चालते. आता त्यांच्या भविष्यातला प्लॅनिंग पण आहे का इथनं बँगलोर पण बस चालू करायची आहे, इथनं अहमदाबाद पण बस चालू करायची आहे. आणि येणारा कुंभमेळ्याचं औचित्य साधून प्रिया ट्रॅव्हल्सनी व नाशिकच्या सर्व बस ऑपरेटर लोकांनी आता कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी खरं तर म्हणजे सज्ज झालेले आहेत. आणि प्रत्येक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ही नवीन लक्झरी बस सेवा नाशिककरांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे आणि प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतोय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.